मित्रांनो नमस्कार. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असे काही तसे या सदरात मी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आज मला एका वेगळ्या विषयासंबंधी बोलायचे आहे आणि हा विषय आहे अति अश्लील शिवीगाळ आणि मी. अति अश्लील शिवीगाळ आणि मी. आता हा विषय निवडायचं काय कारण आहे, तर अलीकडे मी अशा 2 आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या वाचल्या की ज्याच्यामधलं महत्त्वाचं म्हणजे आईचं पात्र आहे. त्या पात्राच्या तोंडी अश्लील शिवीगाळ आहे. त्यातल्या त्यात एका कादंबरीच्या बाबतीत तर या अश्लील शिवीगाळीची संख्या जर मोजतो म्हटलं, आणि मी लिहिली सुद्धा होती. जेव्हा मी ती आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचली होती त्यावेळेस मी त्याच्या काही नोंदी घेतल्या होत्या. त्यात स्वतंत्र अशी नोंद घेतली होती ती अति अश्लील शिवीगाळीची. तर खूप निघाल्या होत्या, खूप. आणि मग मला थोडंसं म्हणजे मानसिकरित्या त्या गोष्टीचा त्रासही झाला. आता त्रास का होतो मला, याचं काय कारण? एकतर आमच्या कुटुंबात साधी शिवीगाळ सुद्धा कोणी करत नव्हतं. विशेषतः वडील असतील किंवा आमची माय असेल, कधीच नाही, कधीच नाही. आणि बाबा एखाद्या बैलावर रागावले, एखाद्या ढोरावर रागावले तर तेव्हाही नाही, काहीतरी आपली एखादी अशी वरच्यावर शिवी द्यायची आणि संपलं, त्यांचा राग संपला. आमच्या मायला तर त्यांनी चुकूनही कधी शिवीगाळ केली नाही, कशीच नाही. अश्लील नाही अथवा साधी पण नाही. इतका सुसंस्कृतपणा त्यांच्या वागण्यात होता. आणि आमच्या मायच्या तोंडी सुद्धा अशी अश्लील शिवीगाळ आम्हा लेकराच्या संदर्भात, बाबांच्या संदर्भात अथवा कोण्या आमच्या घराबाहेर असणाऱ्या बायकांच्या संदर्भात, मग ते भांडण जरी झाले असेल, झालं 1-2दा भांडण मी ऐकलं, तर कधीच नाही. आता माझा एक असा अनुभव आहे की मला त्या काळात जेव्हा मी कादंबरी लिहायला घेतली होती 83-84 मध्ये, अर्थात त्या कादंबरीचं नाव हल्या हल्या दुधू दे, आणि ती अत्यंत गाजलेली कादंबरी होती. आताही गाजतच आहे, कारण ती 3ऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी म्हणून डॉक्टर आनंद यादव, डॉक्टर द.दी. पुंडे आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी जी 3ऱ्या पिढीसाठी कादंबरीची स्पर्धा ठेवली होती, त्यात आलेल्या 40 हस्तलिखितांपैकी माझी ही कादंबरी 3ऱ्या पिढीच्या ग्रामीण लेखकांमध्ये ती पुरस्कार प्राप्त ठरले होते. तसा पुरस्कार वगैरे काही मिळाला नाही पैशाच्या संदर्भात, पण तो तिला तशा पद्धतीचा उल्लेख करण्यासाठी कोण्याही समीक्षकाला, परीक्षकाला किंवा आयोजकांना अडथळा आला नाही. आता या कादंबरीचं नेमकं स्वरूप आणि माझं इतर कथालेखन
किंवा नंतरचं कादंबरी लेखन, या बाबतीत थोडासा माझा अनुभवही सांगतो. तो काळ असा मानला जात होता की एखाद्या कादंबरीमध्ये, एखाद्या कथेमध्ये जर गावाकडे सर्रास दिल्या जाणाऱ्या अति अश्लील किंवा अश्लील शिव्या येत असतील तर ती कथा, ती कादंबरी वास्तववादी आहे. आणि माझ्या याच कादंबरीच्या प्रकाशन समारंभामध्ये लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर मधुकर त्यांचं आडनाव आठवेल, असं तर नाही व्हायला पाहिजे, कधी होत नाही, पण अधूनमधून आता असा अनुभव मला येतो आहे. वाकोडे, डॉक्टर मधुकर वाकोडे हे त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. आणि त्यांनी त्यावेळेस असा उल्लेख केला होता की या कादंबरीमध्ये शिव्या आहेत, अश्लील आहेत, पण त्या शिव्या म्हणजे या कादंबरीतील ओव्या आहेत. कारण येणाऱ्या शिव्या ह्या प्रसंगाला धरून येतात, मुद्दाम कोंबल्या गेलेल्या नाहीत. गावाकडच्या माणसांचं जे वागणं आहे त्यामध्ये शिव्यांना फार मोठं स्थान असते. आणि तेही असं की एखादी शिवी देऊन पात्र मोकळं होते, असे पात्र मी प्रत्यक्षातही पाहिलेले आहेत. अनेक माणसं पाहिलीत, बायकांतर जास्तच. आणि मग त्याची लागण त्यांच्या मुलांना, मुलींना सुद्धा झालेली. तर अशी जी ही पात्र असतात ग्रामीण भागातून मी निवडलेली, त्यांचा स्वभावच असते तो. ते पटकन एखादी अश्लील शिवी देतात आणि मग त्यांचा राग, संताप, चीड या सगळ्या गोष्टी त्यातून व्यक्त होतात. आणि म्हणून तो प्रसंग वास्तववादी ठरतो. अर्थात माझ्या हल्या हल्या दुधुदे या कादंबरीत अशी ग्राम्य अश्लीलता म्हणता येईल असे काही शब्द आणि काही म्हणी, काही वाक्प्रचार होतेच मान्य. पण मग तो एक दोष आहे असं डॉक्टर मधुकर वाकोडेंना किंवा मग इतर काही त्या कादंबरीवर समीक्षा परीक्षणं लिहिणाऱ्यांना जेव्हा वाटू लागलं, तेव्हा दुसरी कादंबरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा मी एकूण 12 कादंबऱ्या लिहिल्यात. तर या 12ही कादंबऱ्यामध्ये ती अश्लीलता आली नाही. मी कटाक्ष पाडला, जरा नको असं वाटलं. आणि हल्या हल्या दुधुदे या कादंबरीची दुसरी आवृत्ती निघाली तेव्हा त्या कादंबरीमध्ये, म्हणजे पहिल्या आवृत्तीमध्ये असणाऱ्या ज्या शिव्या आहेत त्या मी कमी करून टाकल्या. अर्थात हे करताना मला वेदना झाल्या, पण मला असं वाटायला लागलं की आपण वास्तवावरच घाला घालतो आहोत. अर्थात नंतरच्या कादंबऱ्या लिहिताना मी त्या शिव्या न वापरता लिहिल्या म्हणून मला त्याचं काही वाटलं नाही. पण हल्या हल्या दुधुदेच्या संदर्भात तिची दुसरी आवृत्ती तयार करताना हा अनुभव मी घेतलेला आहे. मित्र, समाजामध्ये वावरताना, विशेषतः आमच्या ग्रामीण भागात काही विशिष्ट समाज असे आहेत ते खूप भांडखोर आहेत, मुळातच भांडखोर आहेत. त्यांची माणसं अथवा त्यांच्या बायका जेव्हा रस्त्यावर येऊन भांडण करतात, अगदी कचकचा भांडण करतात, कचकचा अश्लीलतम शिवे देतात. त्या बायकांच्या शिव्यांचं स्वरूप असं असते की त्या बाईच्या संदर्भात जर तिला शिवी द्यायची असेल
तर बाईचा जो कमरेखालचा भाग असतो, त्या भागाला वापरून अशा शिव्या दिल्या जातात. अर्थात आताही मला माहिती आहेत त्या शिव्या कशा आहेत, आणि तशा काही शिव्या मी माझ्या आल्या दुधुदेमध्ये सुद्धा वापरल्या. पण नंतर मग माझ्यावर जो परिणाम झाला, आल्या दुधुदेची पहिली आवृत्ती निघाल्यानंतर, तेव्हा मग मी कुठल्याही कादंबरीत अशा अश्लीलतम शिव्या स्त्री पात्राच्या तोंडी येऊ दिल्या नाहीत. अर्थात ही माझी पात्र जी होती ती ग्रामीण भागातलीच आहे, आणि मी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या केवळ शेतकरी कुटुंबाशी संबंधित नाही, म्हणजे कुणब्याशी संबंधित नाही, तर वेगवेगळ्या जातीपाती संबंधित त्या कादंबऱ्या आहेत. पण त्या पात्रांच्या तोंडीसुद्धा मी कटाक्षानं अशा प्रकारची कोणतीही शिवी येऊ दिली नाही. अर्थात हा माझ्यावर झालेला फार मोठा दुष्परिणाम म्हणू, आपण म्हणावंच लागेल दुष्परिणाम. कारण माझी जी कादंबरी लेखनाची ओरिजिनॅलिटी आहे ती त्यामुळे डिस्टर्ब झाली. ठीक आहे, कारण माझा जो वाचक आहे तो ग्रामीण भागातला कमी आणि शहरी भागातला जास्त, आणि त्यामुळे या शहरी भागातल्या वाचकांना अशा अश्लीलतम शिव्यांची सवय नसते, आणि म्हणून त्या बाबतीत मला विचार करावा लागला. जेव्हा आपण प्रवासात असतो किंवा समाजात कुठे वावरतो, त्यावेळेस जी आजूबाजूला गावाकडची माणसं असतात, तर माणसं म्हणजे माणसं तर झालीच, प्रौढ किंवा ज्येष्ठ, पण नुसती माणसंच नाही, तर ग्रामीण भागातली फार मोठ्या संख्येनं तरुणाई सुद्धा अशा आईवरच्या कमरेखालच्या शिव्या फार पटकन देतात. एका मुलाच्या तोंडची भाषा मी ऐकली आणि मला मळमळून आलं. आताही तो मुलगा मला कुठे दिसला की त्याच्याकडे पाहून मला कसं होतं. इतकी घाण त्याच्या बोलण्यामध्ये, इतकी घाण त्याच्या तोंडामध्ये भरलेली होती. असं वागावं का, हा ज्याचा प्रश्न आहे. घरामधले संस्कार कसे आहेत यावर ते सारं अवलंबून आहे. सुदैवाने आमच्यावर आमच्या कुटुंबाकडून, मायबाबांकडून जे संस्कार झाले ते या अर्थाने अतिशय उत्तम होते, आणि म्हणून शिवीगाळ माझ्या कथा कादंबऱ्यात आलेली नाही. आपल्याला काय वाटते, आपला काय अनुभव आहे तो शेअर करा, आणि हा व्हिडिओ मोठ्या संख्येने त्यास लाईक द्या, कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.